छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती एकदम शांततेत व सुव्यवस्थेत चालू असताना शहर पोलीस स्टेशनचे PI व स्वामी हे कॉन्स्टेबल गोपनीय शाखेचे स्वामी गोपनीय शाखेचे स्वामी तिथं आले. स्वामी आल्या DJच्या रेडिएटरवर काहीतर मारलं आणि रेडिएटर फोडलं आणि त्याचं आणि त्याची जी काय मधली मशीन असते मिक्सर ते फोडले. त्याचा निषेध म्हणून आम्ही मूर्ती उचलून रोडवर ठेवली आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो. त्या टायमाला त्या ठिकाणी DYSP राठोड साहेब आले आणि राठोड साहेबानं मूर्तीला हार घातला. मूर्तीवर शाल घातली. शाल तोंडावर आल्यानंतर आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी शाल मागं घ्यायला लावली. त्यांनी शाल मागं घेतली आणि एकदम मागं वळाले की त्यांनी डायरेक्ट लाठीचार्जला सुरुवात केली. प्रत्येक मुलाच्या 2-3 मुलं ॲडमिट आहेत आणि माझ्या पण हाताला योगा लागलेला आहे आणि शिवीगाळ केली. लायकी काढली. संभाजी महाराजांची मिरवणूक काढायची लायकी नाही असं स्पष्टपणे त्या व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे. शूटिंग करणाऱ्या माणसाने सध्या आमची मागणी एकच आहे की आमची मागणी एकच आहे की हे जे शहर पोलीस स्टेशनचे PI साहेब आहेत त्यांचं स्वामी साहेबाचं आणि DYSP साहेबांचं तात्काळ निलंबन करावं आणि त्यांना कार्यमुक्त व्हावं. कारण त्यांच्यावर जी एन्क्वायरी बसवली त्यांनी जर आता त्यांच्याकडे चार्ज असेल आणि त्यांच्यावर जर इन्क्वायरी बसवली तर त्यांचा हस्तक्षेप त्याच्यामध्ये होऊ शकतो. काय घडलं होतं रात्री आणि पोलिसांना आंदोलकावर लाठीचार्ज करण्याची काय वेळ आली? काल छत्रपती संभाजी महाराज जयंती होतं. त्या अनुषंगाने शहरामध्ये बरेचसे मिरवणूक काढले होते. एकूण टोटल 22 मिरवणूक होते. ह्याच्यामध्ये एक संघमित्र तरुण मंडळ त्यांना परमिशन नव्हतं आणि सेकंड त्यांनी DJ लावले होते. आम्ही मीटिंग घेऊन सगळं मंडळ आणि बाकी सगळं जयंतीमध्ये पण आम्ही सांगितलं होतं की DJ बिलकुल अलाउ करणार नाही. आता आचारसंहिता चालू आहे आणि त्याचं केसेस पण होतील असं सगळ्यांना सूचना दिले होते. तरीही हे मंडळ मिरवणूक काढल्यानंतर DJ मोठ्या प्रमाणामध्ये वाजत होतं. आजूबाजू लोकांचं पण कंप्लेंट्स होतं. जेव्हा आमचं कॉन्स्टेबल तिथं पोहोचलं आणि त्यांना सांगितलं आणि नॉईज मॉनिटर वगैरे रीडिंग घेत होते तेव्हा थोडं पोलिसांसोबत बाचाबाची झालं. तेव्हा आमचं ठाणेदार पोहोचले. त्यांना पण समजून सांगितले. असं 1-2 तास ते मिरवणूक जे मंडळ होतं ते मिरवणूक न काढता तिथंच जागावर थांबले. नंतर DYSP पण तिथं जाऊन कन्व्हिन्स करायला बघितले. बट अचानक जे मंडळचं लोक आहे त्यांनी महाराजाचं जे पुतळा आहे ते खाली रोडवरती ठेवले. तर ते थोडं आम्हाला चांगलं वाटलं नाही. DYSP पण सांगितलं की असं करू नका, तुम्हाला आहे तुम्ही मिरवणूक करून घ्या आणि जयंतीनंतर आम्हाला काय करायचं आहे आम्ही ते नंतर बघू असं पण चर्चा झालं. तरी DYSP तिथं जाऊन हार वगैरे ते टाकले. तरी काही परत लोकांनी थोडं त्यांना अग्रेसिव्ह होत सारखं दिसलं तर DYSPनी थोडा फोर्स यूज केले. असा एक प्रकार काल झालेले आहे. त्याचं जे कायदेशीर कारवाई पण चालू आहे पोलीस स्टेशनमध्ये. बट आता आज काही लोकांनी रात्री पण मी लोकांना तिथं शांतता मीटिंग बोलवले होते. काही लोकांनी मला भेटले पण त्यांना पण समजून सांगितलं की असं प्रकार आहे. आज काही निवेदन ते सगळं आंदोलन प्लस ते काही निवेदन पण माझ्याकडे दिलेले आहे की असं काही इश्यू झालं आणि लाठीचार्ज वगैरे झाले असं पोलिसांचं अलिगेशन आहे. तर ही एन्क्वायरी आम्ही ॲडिशनल SP कडे ॲप्लिकेशन जे दिलेले अर्ज एन्क्वायरी त्याच्यावरती आम्ही एक ॲडिशनल SP कडे पूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग पण आम्ही केलेले आहेत. जे आहे त्याचं सत्य आम्ही काढून त्याचा रिपोर्ट आम्ही सादर करू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.